मागणी अशी आहे, गेल्या वर्षभरापासून मराठवाडा कृषी विद्यापीठानं प्रकल्पग्रस्ताची विशेष नोकर भरतीची जाहिरात काढलेली आहे. परंतु आणखी नोकर भरतीची प्रक्रिया विद्यापीठ शासनाने कुठलीही केलेली नाही. महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठ आहेत, 3 कृषी विद्यापीठाची नोकर भरतीची प्रक्रिया झालेली आहे. परंतु मराठवाडा कृषी विद्यापीठाच्याच प्रशासनानं याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष न देता वारंवार नोकर भरतीची प्रक्रिया लांबण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला, धरणे आंदोलनाला आणि प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने सर्वजण चंद्रा, बनसा, सायळा, खानापूर येथील लोक आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार रोजंदारीवर काम करत आहे. कामगार कायद्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना किमान वेतनासह भत्ता, विशेष भत्ता देणं बंधनकारक आहे. बाजूच्या व्हेटरनरी कॉलेजला जवळपास 17,000 पेमेंट आहे कंत्राटी मजुराला आणि अकुशल मजुराला 15,000 रुपये आहे. आम्ही अनेक वेळा संघटनेच्या वतीने आणि कामगारांच्या वतीनं सुद्धा विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा रोजंदारीच्या वाढीच्या संदर्भानं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, थोडी चर्चा केलेली. अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनासंग आमच्या बैठका झालेल्या आहेत. परंतु आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे कुठल्या प्रकारचं काही या ठिकाणी मिळालेलं नाही, त्या पत्रात काही पडलेलं आहे. म्हणून आम्ही आज 14 जुलैपासून आम्ही प्रकल्पग्रस्त कृती समिती प्रकल्पग्रस्त नोकर भरतीची प्रक्रिया तात्काळ करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरी तात्काळ सामावून घेण्यात यावं. या अगोदर सुद्धा आपण उपोषणाला बसली होती. अनेक वेळा आम्ही उपोषणाला टायमाला सुद्धा परीक्षेच्या तारखा काही जाहीर झाल्या नव्हत्या. अजिबात फक्त जाहिरातच झाली आणि वारंवार या ठिकाणी जाहिरातीची उमेदवारी अर्ज भरण्याची या ठिकाणी मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त कृती समितीचं आमचं म्हणणं एवढंच आहे की बा वारंवार तुम्ही मुदतवाढ न देता या ठिकाणी प्रकल्पग्रस्त नोकर भरतीची प्रक्रिया तात्काळ करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना या ठिकाणी नोकरी सामावून घेण्याची आधी